या ठिकाणी गोष्टी केल्या जातात, मात्र या फिरत असताना आपल्याला या रस्त्यांचा अनुभव काय आता सध्या आपण बघतोय या समोर रस्ता फेक आहे, खोटारडा आहे. 2,500 कोटी रुपयाचे पैसे आलेले जर तर मला सांगा हे पैसे पहा, हे रस्ते पाहताय समोर तुम्ही, ह्या रस्त्याची दुरावस्था आहे आणि अशा मतदारसंघामधले असे 80% रस्ते असे आहेत. मग ह्यांनी पैसे कुठे खर्च केलेत? म्हणजे खोटं बोलून लोकांना दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. अजित दादा पण इथून सांगत होते की मी 2,500 कोटी रुपये ह्या आमदारांना दिलेत. मग पैसे गेले कुठं, कुणासाठी खर्च केलेत? हे सगळ्या लोकांच्या मतदारसंघाच्या डोळ्यामध्ये धुळफेक चालू आहे. या ग्रामीण भागातले रस्ते आपल्या नागरगोजा अण्णा असताना त्यांनी तेव्हा पंतप्रधान सडक योजनेतून झालेले रस्ते त्याचे साधं डांबर टाकण्याचं काम सुद्धा या 10-20 वर्षाच्या काळामध्ये झालेलं नाही. खंदाडे साहेबांच्या काळामध्ये थोडं काम झालं, पण 20 वर्षामध्ये यांनी हे पंतप्रधान सडक योजनेतले सगळे ग्रामीण रस्ते असतील, ग्राम सडक योजनेतून काही नंतर रस्ते झालेले आहेत, आता ते सगळे रस्ते खराब झावून अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. इतकी अवस्था आहे. हे विकास केला, मी विकास केला सांगतात. विकास पुरुष स्वतःला म्हणून घेतात. हा विकास आहे त्यांचा. असंही बोललं जातंय की त्यांनी जे काही रस्ते केले ते कारखान्याकडे जाणारी जी वाहतूक, ऊसाची वाहतूक होती, फक्त त्या रस्त्याची प्राधान्य त्यांना त्यांच्या स्वतःला आहे, स्वतःच्या विकासाला आहे. मग कारखाना असेल तर कारखान्याच्या बाजूला ऊस कुठून येतो, त्या येणाऱ्या ऊसाकडे आपल्या त्याच्या कारखान्याकडे येणारा जो रस्ता आहे त्याच्या कशाच्या गाड्या तिकडून आला, ते रस्ते खराब होता कामा नयेत किंवा खराब नाही, ते लगेच दुरुस्त केले पाहिजेत. सगळे पैसे, सगळ्या योजना, सगळं स्वतःच्या भोवती म्हणलं ना, ते मागे गारा पडल्या होत्या ते त्यांच्या फक्त कारखान्यावरतीच पडल्या होत्या अनुदानासाठी. बाकी मतदारसंघात गारा पडल्या नव्हत्या, त्यांच्या कारखान्यावर गारा पडल्या होत्या. म्हणजे अशा पद्धतीचं शासकीय योजनांचा लाभ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी घेतायत, लोकांसाठी नाही. आणि विकास 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 पुरुष असं स्वतःला संबोधतात. धन्यवाद.